नमस्कार मित्रांनो, हरिओम. आणि परत तुमचं एकदा स्वागत आहे बिझनेसमध्ये. आणि आपल्याला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, बिझनेसमध्ये अजून एक गोष्ट आठवते ती तुम्हाला मी शेअर करतो. बिझनेसमध्ये कसं आहे, एखादी तुम्ही नोकरी कराल तर ती कशी लिमिटमध्ये पेमेंट असतं तुम्हाला. म्हणजे एखाद्याला 20,000, 5,000, 10,000 हा लिमिटमध्ये तुम्हाला पगार असतो. पण बिझनेस असा आहे की तुमच्या मेहनतीवरती अवलंबून आहे. जेवढं तुम्ही प्रोग्रेस कराल बिझनेसमध्ये, जेवढं तुम्ही मेहनत कराल तेवढा तुमचा बिझनेस प्रोग्रेस होईल आणि तुमचे उत्पन्न जास्त होईल आणि जास्तीत जास्त पगार तुम्ही म्हणजे स्वतःची इन्कम तुम्ही काढू शकता. प्रत्येकाची विचारशीलता असते की अरे बाबा, हा मी जास्त कमवलं, यांनी जास्त हे केलं आणि ह्याला जास्त प्रॉफिट झाल्यामुळे आता हा प्रोग्रेसमध्ये आहे. असं काही नाही, प्रत्येक बिझनेसमध्ये प्रोग्रेस हा असतोच. फक्त एवढंच की आपण कोणत्या पद्धतीने हे करतो. राधे राधे. कस्टमर होते, रोज सकाळी जातात राधे 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 बोलत. काय काना चांगली सवय असते राधे राधे, कोण हरिओम बोलतं. तर असं म्हणजे चांगली सवय आहे. पण आपण कुठे होतो, बिझनेसमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेलाच प्रॉफिट आणि माणूस सक्सेस होतो, पण सक्सेसच्या मागचे जे त्याचं कष्ट आहे ते माणूस कधीच बघत नाही. पण ते महत्त्वाचं आहे, तो कशा प्रकारे कष्ट करतो आणि काय करतो आहे. फक्त प्रोग्रेस झाला आहे, सक्सेस झाला आहे म्हणून तो धंदा आपण तो बिझनेस स्वीकारायचा असं नाही. बिझनेस हा आपल्याला आवडीचा असायला पाहिजे. नाही तर आपल्या आवडीचा वेगळाच असेल काही छंदाने आपण दुसऱ्याच छंदामध्ये घुसतो, त्यामध्ये लवकरात लवकर सक्सेस हा मिळत नाही. तुम्ही बिझनेस कोणताही करू शकता. किराणा माल करणेच हे गरजेचं नाही, दुसरंही करू शकता. अदरवाईज कोणत्या छोटी जरी चायची टपरी असली तरी चायच्या टपरीमध्ये किती प्रॉफिट आहे ते तुम्हा सर्वांनाच सरकारमुळे सर्वांनाच माहिती पडलेलं असेल. तसाच प्रत्येक बिझनेसमध्ये फायदा हा असतोच. त्यामुळे बिझनेस हा मेन आपल्या आवडीचा असावा आणि जास्तीत जास्त बिझनेस करायचा असेल तर एखादा स्थायिक असावा. त्याप्रमाणे आपण बिझनेसमध्ये जास्त प्रोग्रेस करू शकतो. माझे खूप असे मित्र आहेत की एकाने फक्त अंड्यांचा बिझनेस केलेला आहे. अंडी प्रत्येक दुकानवाल्यांना अंडी म्हणजे देतो. माझा एक असा मित्र आहे की त्याने अंडापाव भुर्जीचा धंदा केलेला आहे. एकाची मंचुरियनचा धंदा आहे, त्याला मी तेल प्रोव्हाइड करतो. असे खूप सारे माझे मित्र आहेत. तर मी म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार मी त्यांना सांगत असतो कसा बिझनेस करावा, कसं काय करावं. त्या हिशोबाने ते लोक पण प्रोग्रेस करतात. आम्ही एकमेकांना जोडून आहोत. म्हणजे कसं, त्याला काही गरजेचं असेल तर मी त्याला व्यवस्थित आणि स्वस्त दरामध्ये त्यांना देतो. असं आपलं एक टीम बनवा. आपले मित्र कधी कामाला येणार, फक्त आपण बोलण्यात आणि टाईमपास करण्यात आणि वेळ वाया घालण्यात, व्हॉट्सअपमध्ये आपला वेळ जातो वाया. त्यामुळे आपण कमीत कमी आपल्या मित्रांचा कसा उपयोग करता येईल हे बघा. आणि मित्रांचा उपयोग झालाच की मित्र आल्यावर तर कोणतीही गोष्ट अशक्य होत नाही, सर्वच गोष्टी शक्य होतात. म्हणून मित्रांचा कसा आपल्या बिझनेसमध्ये फायदा करता येईल आणि त्यांनाही बिझनेसमध्ये कशी आवड निर्माण करता येईल याचा सर्वात जास्तीत जास्त विचार करा, जेणेकरून प्रत्येक बिझनेसमॅनला त्याच्यामध्ये आपोआप रुची पडेल. म्हणजे कसं, आपल्या व्यक्ती आपल्याबरोबर असतील, आपले मित्र आपल्याबरोबर असतील की आपोआप आपल्याला प्रोग्रेस हा सक्सेस हा भेटतोच. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या माणसांबरोबर कोणतीही गोष्ट शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग, धन्यवाद. हरिओम, जय श्री.